आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. किती उत्साह होता मनात पुत्रीच्या विवाहाचा. परंतु विवाह होऊन गेल्यावर मनस्थिती अशी झालीये जसं कुणाला घायाळ करून कोणी त्याचं सारं काही लुटून घेऊन जात आहे. आईच्या हृदयाची कशी विटंबना आहे की जो तिचं सारं काही लुटून नेत आहे त्यालाच आशीर्वाद द्यायचा. विवाह आणि वियोग यामधला हा समय रुतणाऱ्या शरासारखा आहे. जशी जशी वियोगाची वेळ जवळ येत आहे त्याचं शल्य हृदयाला आतपर्यंत चिरत जात आहे. असं वाटतंय की मुलींना दूर करण्याआधीच मी मरून जाईन. नाही, असं काहीही होणार नाही. हृदय रडेल, अवश्य रडेल. तरीही आपल्या हाताने आपल्या मुलींची सासरी पाठवणी करून तिला निरोप देशील. हीच जगाची रीत आहे ग. कशी आहे ही रीत की माता पिता इतकी वर्ष पालन पोषण करून मुलीला मोठं करतात आणि मग एक दिवस तिला आपल्या हाताने परक्या घरात पाठवतात. माझं मन पुन्हा पुन्हा घाबरतंय की परक्या घरात लेकीशी कसे वागतील सगळे. तिथे कोण बरं करेल तिचं कौतुक. कधी दुःखी झाली तर कुणाला आपल्या मनातली गोष्ट सांगेल ती. आज तू दुःखी झालीस तर कुणाला आपल्या मनातली गोष्ट सांगतेस? आपल्या पतीलाच ना. आणखी कोणाला सांगणार आपल्या मनातली गोष्ट? परंतु ज्या दिवशी तुझी पाठवणी झाली होती तुझी माताही हाच विचार करीत होती की सुनैना परक्या घरात कुणाला आपल्या मनातली गोष्ट सांगेल. बघ, आज तुला या घराबद्दल, या परिवाराबद्दल, आपल्या पतीबद्दल किती अभिमान आहे. हाच आशीर्वाद आपल्या मुलींना दे महाराणी, की त्याही तुझ्यासारख्याच आपापल्या पतीसमवेत सुखी राहोत. त्यांना हसत निरोप दे महाराणी सुनैना. हेच तर कठीण आहे गुरुमाते. मातेचं हृदय ज्ञानभाषा नाही समजत, केवळ ममतेचा मोह जाणत असतं. तू असा विचार करतेस महाराणी? तू तर राजा जनकाची पत्नी आहेस, जिचा पती सांसारिक मायेला जिंकून विदेह म्हणवला जातो. त्याची राणी अशी अधीर होणं हे उचित नाही वाटत. काय काय सांगते सुमित्रा देवी? माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार? होय ताई, लक्ष्मणच समाचार घेऊन आलाय. होय मोठी आई, महाराजांनी राजसभेमध्ये घोषणा केली आहे सामंत, मंत्री आणि साऱ्या प्रजाजनांसमोर की उद्या राम भैयांचा राज्याभिषेक होईल. खरंच? हे पुंडरीकाक्ष, हे कमलनयन, ही सगळी तुझी दया आहे. घ्या, राम भैया पण आले. माते, पिताश्रींनी सांगितलं आहे उद्या माझा अभिषेक होईल. मी आपल्या शुभचरणांजवळ आशीर्वाद मागायला आलो आहे. चिरंजीव हो माझ्या पुत्रा. अयोध्येच्या राजलक्ष्मीने युक्त होऊन मातांना, बंधू बांधवांना, समस्त प्रजाजनांना आनंदित करत राहा. आशीर्वाद दे माते. सुखी रहा. राजा बनून सूर्यवंशी राजाला आणखीन तेजस्वी करा. माझी आजवर केलेली भगवान विष्णूंची आराधना सफल झाली. कुलदेवता तुझं मंगल करील आणि तुला सूर्यवंशाच्या कीर्तीची रक्षा करण्यासाठी शक्ती प्रदान करील. माते, आपला आशीर्वाद आणि ममतामयी मंगल कामनाच माझं बळ, माझं सामर्थ्य, माझ्या जीवन नौकेचा आधार आहे. लक्ष्मण,
हा आजपर्यंत तू आपल्या मोठ्या भावाच्या स्नेहाच्या शीतल छायेतच राहत आलास, परंतु आजपासून तुला आपल्या राजाचा प्रथम सेवक, त्याचा अंगरक्षक आणि आदर्श राजभक्ताचे जीवन घालवावं लागेल. आजपासून राम तुझे प्रभू आहेत. माझ्यात आणि लक्ष्मणात तर काहीच अंतर नाहीये माते. लक्ष्मण तर माझा दुसरा अंतरात्मा आहे. जो मी आहे तोच लक्ष्मण आहे. जे काही भोग मी भोगीन, लक्ष्मण सदा समान रूपानं त्यामध्ये सहभागी असेल. लक्ष्मण, माझं जीवन, माझं राजवैभव सर्व तुझ्यासाठी आहे. भैया, माझं जीवन जन्मापासूनच या श्रीचरणांच्या सेवेमध्ये समर्पित आहे आणि राहील. राम लक्ष्मण, जाऊन हा सुख समाचार सीता उर्मिलालाही कळवा. होय मोठी आई, राजमहालामध्ये ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही. चला भैया, वहिनी ऐकून खूप प्रसन्न होतील. सावधान, सावधान! अयोध्यापती सूर्यवंशी राजा रामचंद्र येत आहेत. राजा राजा राम? हो, राजा रामचंद्रजी. घ्या, हे आलेच. आर्य, हे लक्ष्मण भाऊजी काय सांगतायत? आर्ये, महाराजांची आज्ञा आहे की उद्या सूर्योदया पश्चात पुष्य नक्षत्रामध्ये श्री रामचंद्रजींचा राज्याभिषेक केला जाईल. महाराणी सीतेला त्यांच्या वामांगाला राजसिंहासनावर विराजमान केले जाईल. परंतु हे सर्व इतक्या घाईत का? होय सीते, मी पण हाच विचार करतोय. इतकी घाई का? मला हे सर्व उचित नाही वाटत. यात अनुचित काय आहे भैया? पहिली गोष्ट ही की आपण चारही भाऊ एकाच वेळी जन्मलो, मोठे झालो, एकाच वेळी आपले विवाह झाले. मग हा राज्याभिषेक केवळ एकाच भावाचा का? कारण ही राज्याची परंपरा आहे. ज्येष्ठ बंधू राज्याचा उत्तराधिकारी असतो. दुसरी गोष्ट ही की भरत आणि शत्रुघ्न इथं नाहीत. त्यांच्याशिवाय हा उत्सव आम्हाला योग्य नाही वाटत. त्यामुळे उत्कंठा, उत्साहच मनामध्ये नाही. उत्साह आणि उत्कंठा जनतेच्या मनामध्ये जी उमलते आहे ती बघण्यायोग्य आहे. जिथे जिथे दवंडी पिटली जाते आहे तिथे लोक आनंदाने वेडे होत आहेत.